नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. समाज कल्याण विभाग भरतीचं हॉल तिकीट आलेलं आहे. एक्झामचं शेड्यूल पण आहे. 4 मार्च पासून एक्झाम चालू होत आहे. वेगवेगळ्या सत्रामध्ये एक्झाम होणार आहे. TCS तुमची एक्झाम घेणार आहे आणि या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला कधी असणार एक्झाम, कोणत्या डेटला आहे, कोणत्या टायमिंगला आहे, कोणत्या ठिकाणी आहे, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. हॉल तिकीट बरोबरच इतर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे, ओरिजिनल कोणते आहे, झेरॉक्स कोणते आहे, किती प्रती घेऊन जायच्या आहे, काय काळजी घ्यायची आहे, एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. विशेष म्हणजे निगेटिव्ह मार्किंगसाठी तुम्हाला हॉल तिकीट आल्यानंतर ह्या गोष्टी त्यांनी अपडेट केलेल्या आहे की निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ती कशी असणार आहे थोडक्यात समजून घेऊया. ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवेच्या बॅचेस लॉन्च आपण केलेल्या आहे. ज्या बॅचेसचा उपयोग येणाऱ्या सगळ्याच सरळ सेवेला होतो. जसं की मनपा भरतीचे ॲड अपेक्षित आहे, लेखा कोषागारची जाहिरात ऑलरेडी चालू आहे, त्यानंतर नगर परिषदेची जाहिरात येणं अपेक्षित आहे, आरोग्य विभागाची पण येणं अपेक्षित आहे. सो या सगळ्यांसाठी अशी सर्व समावेशक अशी बॅच आहे ज्याची फी तुम्हाला फक्त आणि फक्त 1499 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. सो आत्ताच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर खालच्या नंबरला कॉल करू शकता. तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, एकूण पदे जर बघितली समाजसेवा समाज कल्याण विभागाची 7 पदांसाठी ही एक्झाम होणार आहे. वेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे. ही त्यांची वेतन श्रेणी आहे. जर आपण हॉल तिकीट आणि परीक्षा पद्धत समजून घेतली आपण, बघा तुमची परीक्षा पद्धत जी आहे ती कशी असणार आहे. एक प्रसिद्धी पत्रक त्यांचं आलेलं होतं आणि यामध्ये एक्झाम पॅटर्न त्यांनी सांगितला होता आणि तुमच्या एक्झामच्या डेट पण, जसं की तुमची एक्झाम चालू होते बघा 4 मार्च 2025 पासून चालू होते. मी थोडंसं फॉन्ट कमी करून घेतो, साईज कमी करतो याची. 4 मार्च पासून आहे आणि शिफ्ट व्हायची बघा 9 वाजता आहे, 1 वाजता आहे आणि 5 वाजता आहे. म्हणजे 3 शिफ्ट मध्ये तुमची एक्झाम होणार आहे. पण तिकडे जाण्याच्या अगोदर बघा, तुमची जर 5 ला एक्झाम असेल तर 2 तास अगोदर तुम्हाला ते प्रवेश देणार आहे. सो अगोदर जाण्याची तुम्ही तयारी ठेवा. म्हणजे 3 ला तुम्हाला पोहोचायचं, 4:30 पर्यंत एंट्री असणार आहे, 4:30 नंतर एंट्री बंद होणार. म्हणजे प्रत्येक एक्झामच्या तुम्हाला 2 तास अगोदर प्रवेश असणार आहे. त्या अगोदरच तुम्हाला जाऊन तिथे थांबायचं. बघा, ही एक्झाम तुमची 4 मार्च पासून आहे आणि 4 मार्च पासून वेगवेगळ्या पॅटर्न वेगवेगळे हे काय वेगवेगळ्या पदांसाठी एक्झाम होणार आहे. तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून समजून घ्या तुमची एक्झाम कधी आहे आणि कोणत्या पदाची कधी आहे. ही एक्झाम चालणार आहे तुमची बघा 19 मार्च पर्यंत एक्झाम चालणार आहे. आता एक्झामचा पॅटर्न जर तुम्ही बघितला ना तो कसा असणार आहे, तर बघा असा एक्झामचा पॅटर्न आहे. म्हणजे ग्रुप लेवल एक्झाम तुमची आहे, जे की बघा तुम्हाला कसं आहे, मराठी इंग्लिश तेच आहे, सामान्य ज्ञान आणि सामान्य चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता. बघा, ग्रुप ए मध्ये म्हणजे 25 प्रश्न आहेत, 30 मिनिटात तुम्हाला सोडवायचे. नंतर ग्रुप बी मध्ये 25 प्रश्न 30 मिनिटात सोडवायचे. ग्रुप सी मध्ये 25-30, इथे पण 25-30. ज्या ग्रुपला तुम्ही सोडवताय तोच ग्रुप तुम्ही बघू शकता, दुसरीकडे शिफ्ट होऊ शकत नाही. याबद्दल ऑलरेडी मी पहिले बोललेलो आहे. सो यामध्ये अजून महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला काय सांगता येईल की एक्झामची डेट तुम्हाला सगळे कळलंय. तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे, TCS एक्झाम घेणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे. तुमचं ऍडमिट कार्ड तुम्ही जर बघितलं तर ऍडमिट कार्ड मध्ये काय तुम्हाला बघायचं आहे बघा, पहिले लक्षात घ्या तुमचं नाव नीट चेंज करा. वरती मी नाव आहे पण मी दाखवत नाही तुम्हाला, कारण त्या विद्यार्थ्याचं नाव आहे. नेम नीट चेक करा प्रॉपर आहे का. हॉल तिकीट वरती जे नाव आहे ना त्या नावाचंच तुम्हाला ID कार्ड लागतं, हे नीट लक्षात घ्या. आता हॉल तिकीटवर तुमचं नाव, फादरचं नाव आणि सरनेम असं असेल किंवा उलट असेल, तुमचं नेम म्हणजे सरनेम नेम आणि फादर नेम, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुमचं जे ID प्रूफ लागेल ना हे कसंही चालतं याच्या अपोजिट. म्हणजे तुमचं सपोज असं हॉल तिकीट आहे, सरनेम नेम आणि फादर, आणि तुमचं ID कार्ड फॉर एक्झाम्पल नेम फादर नेम सरनेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, चालतं, याच्यात काही इश्यू नाही. पण बदल असेल तर काय करायचं ते पण हॉल तिकीट मध्ये दिलेले, ते तुम्हाला दाखवतो मी काय करायचं. बघा, त्यानंतर परीक्षेचा दिनांक तुम्ही बघा कधी आहे, यांचा आहे 17 मार्चला. परीक्षेची वेळ कधी आहे 5 ते 7 आणि परीक्षा केंद्रात प्रवेशाची वेळ 3 वाजता, 2 तास अगोदर बोलवलं जातं आणि 1.5 तास मध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो. नंतर एक्झामच्या अर्धा तास अगोदर तुम्हाला प्रवेश बंद होऊन जातो. तुमच्या संवर्गाचं नाव पण चेक करा, तुमची परीक्षा कोणत्या पोस्टसाठी आहे, गडबड होऊन जाते. त्यानंतर तुमचं डिटेल परीक्षा केंद्र कुठे आहे, जसं की यांचं नाशिकला आहे, हा ऍड्रेस नीट चेक करा, गुगल करून बघा, तुम्हाला तिथून तिथे पोहोचायला किती वेळ लागतो, ट्रान्सपोर्टेशन सगळं बघून घ्या. त्यामध्ये परत खाली नोटीस जर तुम्ही बघितली असेल ना, ह्या नोटीसमध्ये त्यांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितले तुम्हाला. हे सगळे मुद्दे प्रॉपर वाचा, ते मुद्दे तुम्हाला मी परत दाखवतोच पुढे. हे मुद्दे नीट वाचा. त्यामधला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे 10 नंबरचा आहे.
जो की निगेटिव्ह मार्किंग मध्ये त्यांनी दिलेला आहे. हा पण मुद्दा तुम्हाला मी सांगतो काय आहे बघा. आता यामध्ये बघा परीक्षा पद्धत तुमची जुनी आहे, ही जुनी आहे, ओल्ड आहे, अशी होणार आहे का? नाही, अशी होणार नाही. नवीन पद्धतीने ग्रुप लेवलने तुमची एक्झाम आहे. आता हे बरोबर तुम्ही घेऊन जा एक्झामला. काय पहिले म्हणजे हॉल तिकीट जे की तुम्हाला रंगीत प्रिंटआउट काढायची आहे, फ्रंट अँड बॅक असं दोन्हीही रंगीत मध्ये घेऊन जा. दुसरा मुद्दा आहे ओरिजिनल फोटो आयडी तुम्हाला लागणार आहे. ओरिजिनल मूळ बघा, म्हणजे त्यात तुम्ही वापरू शकता एक तर पॅन कार्ड, एक तर ड्रायव्हिंग लायसन्स, एक तर वोटर आयडी, एक तर पासपोर्ट किंवा आधार कार्ड, यापैकी कोणतंही एक तुम्हाला घेऊन जायचं आहे ओरिजिनल मध्ये, आणि त्याची झेरॉक्स रंगीत मध्ये पण बरोबर ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे हॉल तिकीट बरोबर हॉल तिकीट आणि आयडी हे तुम्ही जे घेऊन जाणारे वरचे दोघं, यामध्ये नाव सारखंच असावं लागेल. नसल्यास तुम्हाला गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावं लागेल. मॅरिड वुमन जे असेल फिमेल, त्यांना मॅरेज सर्टिफिकेट लागेल, कारण त्यांच्या हॉल तिकीटवर जर हजबंडच्या भाऊचं आडनाव आलं असेल तर हॉल तिकीट घेऊन जा. हॉल तिकीट वडिलांच्या नावाचं आलं आणि तुमचा आयडी प्रूफ जर हजबंडच्या नावाचं असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागेल. मुलींना, मुलांच्या बाबतीत स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक वगैरे असेल तर तुम्हाला एक तर गॅझेट किंवा ॲफिडेव्हिट बरोबर ठेवायचं. यावरती पण मी व्हिडिओ घेऊन बोललेलो आहे. त्यानंतर निळा किंवा काळा बॉलपेन तुम्हाला घेऊन जायचं आहे, कुठे कुठे साईन करायला किंवा रफ वर्क करायला तुम्हाला लागणार आहे. स्मार्ट वॉच, मोबाईल बरोबर न्यायचे नाही. जर नेले तर हॉलमध्ये नेता येणार नाही, तुम्हाला बाहेर ठेवायची, याची जबाबदारी तुमची असणार आहे. सो शक्यतो हे घेऊन जाऊ नका. त्यानंतर ही काळजी घ्या, हॉल तिकीटवर काही लिहू नका. काही लिहिलेलं असेल तर ते हॉल तिकीट गृहीत धरलं जाणार नाही. वेळेत पोहोचा. प्रत्येक एक्झामच्या 2 तास अगोदर, काय सांगितलं मला, 2 तास अगोदर तुम्हाला प्रवेश असणार आहे, आधी पोहोचा. बायोमेट्रिक असल्या कारण हात स्वच्छ असावा, रुमाल बरोबर ठेवा, पुसावा लागणार, स्वच्छ धुवा, मळ नसावा, साधा ड्रेस सैल ड्रेस असावा. झेरॉक्स तुम्हाला वाटलं तर एक्स्ट्रा ठेवा, कलर झेरॉक्स असेल तर ती पण एक्स्ट्रा ठेवायला हरकत नाही. सो या सगळ्या गोष्टी बरोबर ठेवायची काळजी घ्यायची आहे. आणि तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार हे पण लक्षात घ्या. तुम्हाला 10 नंबरचा पॉईंट तुम्ही हॉल तिकीटवर हवं तर वाचून घ्या. 0.5 म्हणजेच काय, तुमचे 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. काय आहे? 1/4 निगेटिव्ह मार्किंग. कसं असणार आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग? थोडक्यात मी तुम्हाला सांगतो बघा. उदाहरणार्थ 5 प्रश्न आहे, हे 5 प्रश्न तुम्ही जर सोडवत असाल, 5 प्रश्न तुम्ही सोडवले, 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5, ह्या 5 पैकी जर हे दोघं बरोबर आहे, तिसरा चुकलाय, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, मग 1/4 निगेटिव्ह म्हणजे काय? तुम्ही जर 4 प्रश्न सोडवले, मी आता इथे 5 ऐवजी 4 करतो, फॉर एक्झाम्पल 4 पकडतो, 4, प्रत्येक प्रश्नाला मार्क किती? तुम्हाला इथे 2 मार्क आहे, बरोबर. मग तुमचे जर 4 सोडवले, एक जर चुकलं तर होणार काय बघा, म्हणजे याचे 2 मार्क तुम्हाला मिळणार, याचे 2 मिळणार, याचे 2 मिळणार, हे झाले टोटल 6 मार्क. मग 4 पैकी 1 चुकला तर 1/4 निगेटिव्ह म्हणजे काय? तुमचे इथून किती मार्क वजा होतील? इथे तुमचे 2 मार्क वजा होऊन तुम्हाला मार्क पडतील 4. समजतं मी काय बोलतोय? तुम्हाला मार्क पडतील 4. 1/4 आहे. सो 1/4 म्हणजेच 25% आहे. 25% तुमचे वजा होतील. सो त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा इथून कसे वजा होतील. आता 1/4 म्हटलं तर 6 - 2 4 मार्क पडतील. सेम तुम्ही जर 5 प्रश्न सोडवले, 4 बरोबर आहे, 1 चुकलेला असेल तर काय होऊ शकतं बरं? मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो बघा. तुम्ही 5 प्रश्न सोडवले, 4 बरोबर आहे आणि 1 चुकला आहे, तर किती मार्क वजा होतील? 4चे मार्क तुम्हाला किती मिळतील? 4 दुने 8 मार्क मिळतील आणि 1 चुकला म्हणून तुमचे मार्क वजा होतील बघा 25%. 1/4 म्हणजे 2ची 1/4 जर काढली आपण तर किती वजा होतील बरं? 4 पंचे 20 म्हणजे 4 दुने 4 पंचे 20, 0.5% वजा होतील. 0.5 म्हणजे मायनस होणार आहे 0.5 म्हणजे तुम्हाला मार्क किती पडतील? 7.5 पडतील. मी रिपीट करतो, इथे काय करतील? इथे सुद्धा असंच होणार आहे. म्हणजे 6 मधनं किती वजा होतील? 6 मधनं 0.5 वजा होतील आणि तुम्हाला मार्क पडतील 5.5. समजतं मी काय म्हणतोय? 1/4. 1 चुकला तर किती मार्क वजा होणार तुमचे? 0.5 मार्क वजा होणार आहे. 1 प्रश्न चुकला तर 0.5. तेच त्यांनी दिलंय 0.5%. बघा, परत मी तुम्हाला जर वाटलं काही शंका, मी अजून एक उदाहरण सांगतो. सपोज 6 प्रश्न तुम्ही सोडवले, 6 प्रश्न जर तुम्ही सोडवले, 4 बरोबर आहे आणि 2 चुकले असेल तर तुम्हाला 4 दुने 8 किती मार्क पडणार आहे? हे 8. आणि 1 प्रश्न चुकला म्हणून 0.5, 2 चुकले म्हणून किती? 0.5 इंटू केलं तर किती होणार आहे? हे टोटल होणार आहे बघा 1 मार्क. म्हणजे तुम्हाला मार्क किती पडतील? 7 मार्क पडतील.
इथे किती पडतील 7.5 मार्क पडतील. समजते मी काय म्हणतोय. एक प्रश्न चुकला तर 0.5 मार्क वजा होतील. अजून उदाहरण देतो तुम्हाला मी, गडबड होऊ नये यासाठी. बघा 10 प्रश्न सोडवले, 5 बरोबर आहे, 5 चुकले, तर 5 चे तुम्हाला मार्क किती मिळणार आहे 10, आणि 5 ला एकाला 0.5, 5 ला किती जाणार मग 5 5 25 म्हणजे 2.5 जाणार आहे. बरोबर का. 2.5 जर गेले तर होणार किती मग तुमचे, हे 10तून 2 गेले 8 आणि परत हाफ गेले तर 7.5 मार्क तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. यात काही शंका असेल तर नक्की मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि इग्नाइट अकॅडमीच्या खूप सारा चांगल्या बॅचेस तुमच्यासाठी फार कमी फी मध्ये अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये ॲप्रिशिएशन पण टाकत चला. कमेंट टाकत चला, आम्हाला बरं वाटतं की सर तुम्ही माहिती प्रॉपर देतात, समजतं. चुकली तर आम्ही ॲप्रिशिएशन पण ॲक्सेप्ट करतो आणि नवीन व्हिडिओ देतो तुम्हाला. सो तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करत चला, चॅनल सबस्क्राईब करत चला. आणि तुमच्या कमेंट विशेषतः आम्हाला नक्की वाचायला आवडेल. मला कमेंट पाठवा तुम्ही. काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर यांनाही कॉल करू शकता, किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट काही हव्या त्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.